आपण सर्वांनी बटाट्याचे चिप्स घरी कसे बनवतात हे पाहिलंच असेल. त्याच पद्धतीने मी आज बीटरूटचे ट्राय करणार आहे. मी फर्स्ट टाईम ही रेसिपी ट्राय केले आणि खरोखर खूपच असे छान चिप्स तयार झालेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी मी इथे 1.5 किलो बीटरूट मोठ्या आकाराचे घेतलेत. ते स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेत. मोठ्या आकाराचे घेतले कारण त्यामध्ये थोडा गोडवा कमी असतो. लहान घेतले तर ते गोड असतात. अशा प्रकारे स्लायसरने स्लाईस करून घेतलेत. आता इथे मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये मीठ घालायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये बीटरूटचे स्लाइस घालायचे आहेत. व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटं त्यावर झाकण ठेवून उकळी येऊन द्यायची आहे. अगदी 3-4 मिनिटं लागतात. बीटरूट पूर्ण असं शिजून नाही द्यायचे. 3 उकळी आली की सर्व काढून एका चाळणीमध्ये काढून घेतलं पाणी नितळण्यासाठी. अशा प्रकारे सगळं मी काढून घेतलेत आणि एका कापडावरती घरातच फॅन खाली ते सुकवले आणि आता तेलामध्ये फ्राय केले. मस्त क्रिस्पी बीटरूट चिप्स तयार आहेत. खूपच टेस्टी लागतात.